श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्रीपाद राजम शरणम प्रपदे. तुम्हा सर्वांवर स्वामींची कृपा सदैव राहो आणि तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करू हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. धन व समृद्धी प्राप्त होईल. शुक्रवारी करून पहा हे उपाय, महालक्ष्मीची होईल कृपा. पत्रिकेत जर शुक्र ग्रह शुभ स्थितीत असेल तर त्या व्यक्तीला पूर्ण सुख सुविधा मिळत नाही. तसेच वैवाहिक जीवनात बऱ्याच अडचणींना समोर जावे लागते. शुक्राचे दोष दूर करण्यासाठी शुक्रवारी विशेष उपाय केले जातात. शास्त्रानुसार शुक्रवारी देवी लक्ष्मीच्या निमित्ताने देखील उपाय करू शकता. धनप्राप्ती व्हावी अशी इच्छा प्रत्येक व्यक्तीच्या मनात असते. पौराणिक काळ असो वा आधुनिक काळ, पैशांशिवाय कोणतेही काम करणे अशक्य असते. त्यामुळे मानवी जीवनात धनसंपत्तीला अनन्यसाधारण महत्त्व आहे आणि धनप्राप्ती ही केवळ महालक्ष्मीच्या कृपेमुळेच शक्य होऊ शकते. महालक्ष्मीच्या पूजेसाठी शुक्रवारचा दिवस अत्यंत शुभ मानला जातो. या दिवशी पूजा केल्यास महालक्ष्मीची आपल्यावर पूर्ण कृपा होते, तसेच धनसंपत्ती व वैभव प्राप्त होते. आज आम्ही आपल्याला सांगणार आहोत शुक्रवारच्या दिवशी महालक्ष्मी मातेला प्रसन्न करून घेण्यासाठीचे काही सोपे उपाय. महालक्ष्मीच्या कृपेविना धनप्राप्ती होणे अशक्य असते. त्यामुळे लक्ष्मी मातेला प्रसन्न करून घेण्यासाठी शुक्रवारच्या दिवशी महालक्ष्मीची पूजा आणि व्रत करावे. संध्याकाळी गोधूली मुहूर्तावर लक्ष्मी मातेसमोर तीळ आणि तुपाचा दिवा लावावा. हळदी कुंकू लावून पूजा करावी. तसेच लक्ष्मी मातेला गुलाबाचे फूल अर्पण करावे. दूध आणि गुळापासून तयार केलेला गोडाचा नैवेद्य दाखवावा. शक्यतो सफेद रंगाची मिठाई नैवेद्यात असावी. या उपायामुळे लक्ष्मी देवी प्रसन्न होते. आपल्या कमाईपैकी काही भाग दानधर्म करण्यासाठी खर्च करणाऱ्या व्यक्तींवर महालक्ष्मी विशेष प्रसन्न होते. त्यामुळे आपण कमावलेल्या पैशांपैकी काही भाग दानधर्मासाठी वापरावा. तसेच काही पैसे परोपकारासाठी व धार्मिक कार्यासाठी देखील खर्च करावेत. इतरांच्या पैशांवर वाईट नजर ठेवू नये. कोणाचीही वस्तू स्वतःजवळ ठेवून न देता ती ज्याची त्याला परत करावी. यामुळे महालक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न होईल. माता लक्ष्मीच्या सोबतीनेच कुबेरालाही धनसंपत्तीची देवता मानले जाते. पौराणिक मान्यतेनुसार पृथ्वीतलावरील सर्व धनसंपत्तीची राखण करण्याचे कार्य कुबेरदेव करत असतात. कुबेर देवाला प्रसन्न करून घेतल्यास तुमच्या जीवनात धनप्राप्तीचे अनेक योग तयार होऊ शकतात. त्यामुळे आपल्या घरातील देव्हाऱ्यात कुबेराची मूर्ती किंवा प्रतिमा स्थापित करावी. त्यांची पूजा केल्यास जीवनात आर्थिक लाभ होतो. अशा प्रकारे कुबेर देवाची स्थापना आणि पूजा करणे हा देखील धनसंपत्ती मिळवण्यासाठी एक उत्तम उपाय ठरू शकतो. धनप्राप्तीच्या उपायांमध्ये श्रीसूक्त पठण हा अत्यंत प्रभावशाली उपाय मानला जातो. ऋग्वेदामध्ये लक्ष्मी मातेच्या कृपा प्राप्तीसाठी श्रीसूक्ताच्या मंगलदायक मंत्रांचा उच्चार करण्याचा उपाय सांगितला गेला आहे. शुक्रवारी महालक्ष्मीची पूजा करतेवेळी श्रीसूक्त पठण करणे अतिशय शुभ मानले जाते. असे केल्यास महालक्ष्मीची कृपा होऊन इच्छित फलप्राप्ती होऊ शकते. दर शुक्रवारी शिवलिंगवर दूध आणि पाणी अर्पित करा. तसेच नम शिवाय मंत्राचा जप करा. मंत्राचा जप किमान 108 वेळा करायला पाहिजे. मंत्र जपासाठी रुद्राक्षाच्या माळेचे उपयोग करायला पाहिजे. एखाद्या गरीब व्यक्तीला किंवा मंदिरात दुधाचे दान करावे.
शुक्रवारी एखाद्या विवाहित स्त्रीला सौभाग्याचे सामान दान करावे. सौभाग्याचे सामान अर्थात बांगड्या, कुंकू, लाल साडी. या उपायाने लक्ष्मी नक्कीच प्रसन्न होते. शुक्र ग्रहासाठी या वस्तूंचे देखील दान करू शकता. हिरा, चांदी, तांदूळ, खडीसाखर, पांढरे वस्त्र, दही, पांढरे चंदन इत्यादी. या वस्तूंचे दान केल्याने शुक्र दोष कमी होतात.